हॅलो, आज माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आज अजून एक व्हिडिओ अपलोड करते। तर त्यासाठी मला मिळाले तिथे रताळे। ते रताळे धुवून मी स्वच्छ तुकडे करून ठेवले। ते मी तुम्हाला एअर फ्रायरमध्ये करून दाखवणार आहे। तर स्टार्ट करूया आपण। एअर फ्रायरमध्ये धुवून पुसून तुकडे करून मी हे टाकून दिले। आता आपण हे याच्यामध्ये लावून बघू। खूप मस्त होतं त्याच्यामध्ये। ऑन केले 180 वर मी 15 मिनिट त्याला सेट करते। उलट आपण बॉईल करून घेतो किंवा रोस्ट करून घेतो ना तुकडे बारीक चकत्या करून, त्याच्यापेक्षा सुद्धा ह्याच्यात चांगले होतात। ह्याच्या आधी पण मी 2-3 वेळा करून बघितलेले आहेत। तर तुम्हाला पण मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। त्याला 15 मिनिटानंतर आपण ओपन करून बघूया। सॉरी, एक गोष्ट सांगायची राहिली। त्याला मी असं सगळ्याला थोडं थोडं असं चाकूने हे करून घेतलेलं आहे, मारून घेतलेलं आहे थोडंसं। म्हणजे आपण वांग्याला कसं करतो ना, वांगे भाजताना तसं करून घेतलेलं आहे। तरी मी ह्याच्यात लावून टाकते। 10 मिनिट झाले आहेत। अजून 5 मिनिटांनी ते बंद करून मी तुम्हाला दाखवते। म्हणजे तुम्हाला बघायचं असेल तर एक स्विच ऑफ बंद करून मी तुम्हाला दाखवू शकते, पण नाही, 5 मिनिट आपण वेट करूया। 5 मिनिटानंतर ते ओपन करून मी तुम्हाला दाखवते किती व्यवस्थित ते शिजले जातात आतमधनं। अगदी 1 मिनिट बाकी यायला। हे झालं की मी बाहेर काढून तुम्हाला दाखवते। तर जनरली ह्या दिवसामध्ये रताळे मिळत नाहीत, पण इथं मला कसे काय मिळाले काय माहिती नाही। तर ते मी आणले आणि म्हणलं तुम्हाला दाखवूया तो व्हिडिओ एकदा, तुमच्यासोबत शेअर करावे आम्ही ह्याच्यात। आणि मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा मस्त होतात। आता सारखं कुकरमध्ये टाकून किंवा कशात बॉईल करायची गरज नाही। उलट हे जास्त चांगले होतात। ना तेल ना तूप ना काही, मस्त। आणि स्वीटनेस पण तशाला तसा राहतो त्यातला। तेव्हा मी नेहमी ह्यातच करते। तर हो ना, 1च सेकंद राहिलाय। एवढा झाला की काढूया आपण। हे बघा, आता ह्याचा टणकन आवाज येतो, मग ते झालंय असं साईन असतं। हे ओपन करायचं, स्विच बंद करून आणि काढायचं त्याला। हे बघा, काढले मी बास्केट ते बाहेर। आता मी तुम्हाला दाखवते स्मॅश करून हे काढ। तर याची मी तुम्हाला साल काढून दाखवते। गरम आहे खूप। याचं पूर्ण हे आतमध्ये जात आहे ना चमचा, हो, तर हे शिजलंय पूर्णपणे। हे बघा, गरम आहे खूप। पूर्णपणे शिजलंय आतपर्यंत आणि मस्त सॉफ्ट झालंय। सहज इझिली निघते बघायचं साल। याचा अर्थ हे आतपर्यंत शिजलेलं आहे। तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा शाळी एकादशीच्या। भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।